Hello, hello. This is the My Artifact episode number 1727. आजची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2019. आता वाजले दुपारचे 1 वाजून 50 मिनिट. हा आर्टिफॅक्ट एपिसोड हा कालचा आहे. काल आर्टिफॅक्ट एपिसोड नाही बनवला कारण काल मी रात्री आलो होतो 1:30 वाजता. आल्यानंतर मी थकलो होतो. बट असं ना आर्टिफॅक्ट एपिसोड बनवू शकत होतो. बट मला असं वाटलं की सकाळी चांगला वेळ राहतो बघ, तेव्हा आपण मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून घेऊ. गेले 2 दिवस झाले मी एक टाइम जेवण करून राहिलो आहे या ओनली ऑफिसमध्ये. इथे जे माझी रूम आहे तिथली जी मेस आहे तो नेहमी डिश करून राहिला आहे या करीब आता हप्ताभर झाला. 10-15 10 10 दिवस झाले तरी ऍटलिस्ट. यस, त्याला नेहमी फोन करतो बट तो फोनही नाही उचलत आहे आणि कॉल पण हे देऊन नाही राहिला आहे. यस, तर माझी ते खाण्यापिण्याचे थोडेसे वांदे होऊन राहिले. असं नाही की मी जेवण करून नाही राहिलोय. यस, बट ऍक्च्युली मला या महिन्यामध्ये थोडे पैसे जमा करायचे आहे बिकॉज ऑफ दॅट की मला जे माझी फीज आहे स्क्रिप्ट रायटिंगची फीज ती भरायची आहे 15,000 रुपये. आणि आता राईट नाव माझ्यापाशी 14,900 समथिंग आहे काहीतरी पैसे. यस, ऑलरेडी माझ्यापाशी पैसे कमी आहे. मी विचार करून राहिलोय की कमीत कमी पैसे खर्च करावं या कारण जेणेकरून जेव्हा मला पैसे द्यायची वेळ येईल तेव्हा माझ्यापाशी खूप जास्त बर्डन नाही येईल. वाय? कारण समज जर माझ्यापाशी आता खूप सारे पैसे खर्च झाले तर मग मला वडिलांना तेवढे पैसे मागावं लागेल, जे की अनफॉर्च्युनेटली मला मागावंच लागेल म्हणा, असं काही नाही. बट समजा जर मी विचार करतो की हार्डली 1,000 किंवा 2,000 रुपये मागितलं ठीक आहे, 5,000 रुपये वॉज ठीक, बहुत जास्त होऊन जाते ना या. तर मी विचार करून राहिलाय की जेवढा खर्च माझा तेवढा कमी राहील तेवढा बेटर राहील समोरच्या याच्यासाठी. म्हणजे समोर जे काय आपल्याला म्हणजे फीस भरायची आहे किंवा सर्व्हाइव्ह करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या ऍक्च्युली या. मला ऍक्च्युली रूम पण चेंज करायची आहे, त्यानंतर फीस पण द्यायची त्याची. सो पैशाचं महत्व मला थोडं बहुत कळून राहिलं या. तर बेटर आहे की मी एक टाइम जेवण करीन या डब्याला मी पैसे तर काही देणार नाही, एक गोष्ट कन्फर्म आहे. त्याचे ते 2 डब्बे पडून आहे ते पडूनच राहू दे. आय डोंट रिअली माइंड ॲट ऑल या. सो एक टाइम जेवण राहिलो म्हणजे कसं मॅनेज करता मी? वेल, समज जर मी सकाळी उठलो म्हणजे करीब 7-8 वाजता तर मला बहुत जास्त भूक लागते या कारण माझी सेकंड शिफ्ट सुरू आहे. सो मला दुपारी 3 वाजेपर्यंत जागा म्हणजे या. तर समज जर मी सकाळी 7 वाजेपासून काहीच नाही खाऊन राहिलो आहे तर मला 1 वाजेपर्यंत बहुत एक्स्ट्रीमली भूक लागते. आय कुडंट सर्व्हाइव्ह या. तर मी काल विचार केला आणि डिसाईड केलं की मी थोडं उशिरा झोपीन रात्री म्हणजे करीब 3 किंवा 4 वाजता झोपीन. म्हणजे मी उशिरा उठीन दुपारी करीब 11-12 वाजता. हाय, कारण याच्यामुळे समजा जर उशिरा उठलं तर भूक लवकर लागणार नाही या. आणि लागेल तर केव्हा लागेल? 2 वाजता. तर तेव्हा मी हार्डली एक चहा पिऊन घेईन आणि एक मसाला, एक हे रोस्टेड मसाला खाऊन घेईन, जे की हार्डली मला 30 रुपयात पडून जाते. सो इट इज गुड. इट इज गुड या. सो या हिशोबाने मी काम करून राहिलोय का माझे कमीत कमी पैसे खर्च व्हायला पाहिजे खाण्यामध्ये. तसं मला काल खाण्यामध्ये किती पैसे खर्च झाले? 40 रुपये या, जे की ऍक्च्युली खर्च होणार होते 70 रुपये. सो ऍक्च्युली मी 30 रुपये वाचवले. आज मी किती खर्च केला? आज मी 30 रुपये खर्च केला आणि 10 रुपये आज नाश्त्यामध्ये जाईल संध्याकाळच्या, तर करीब 40 रुपये. तर आज 30 रुपये मी सेव्ह केले. दॅट इज गुड थिंग. ओके. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तर जेवण करतोच या. संध्याकाळी मी मस्त दाबून जेवण करतो. इट वॉज रिअलिस्टिक. ओके. या संडेला मला शाळेत घरी जावं लागेल. ऍक्च्युली मला जायला तर नाही पाहिजे बट या जावं लागेल. व्हाय जावं लागेल? कारण
का नाही जावं लागेल या वन थिंग. आता प्रोजेक्ट झालाय सुरू. हा फुग्रोचा प्रोजेक्ट आहे ना, फीचर एक्स्ट्रॅक्शन लाईन हे मॅपिंगचा, हा जो आहे ना हा प्रोजेक्ट झालाय सुरू. आणि या प्रोजेक्टसाठी कंटिन्यू यांना प्रोडक्शन पाहिजे, या म्हणजे हार्डली घंट्याभराची देरी किंवा असं प्रोडक्शन कमी नाही पाहिजे. सो कसं आहे की आता तर सुट्ट्या भेटणं म्हणजे शनिवारी सुट्टी भेटणं वॉज नाही का एक प्रकारे पॉसिबलच नाही, डेफिनेटली नॉट. अनदर थिंग इज दॅट की पुढल्या हप्त्यातून तिसरी शिफ्ट सुरू होऊन आल्या आहे, म्हणजे 3 शिफ्ट सुरू राहील आता. एक मॉर्निंगची, एक संध्याकाळची आणि एक रात्रीची. या तशा 3 शिफ्ट सुरू राहील. सो त्यामुळे मला कसं, आणि आताच माझी सेकंड शिफ्ट आहे, तर मोस्ट प्रॉबेबली माझी पुढल्या हप्त्यामध्ये एक तर मॉर्निंग शिफ्ट राहील किंवा नाईट शिफ्ट राहील. या वॉटेवर त्या दोनपैकी काही ना काहीतरी राहील जर तिसरी शिफ्ट सुरू केली तर अशा सिच्युएशन मध्ये मी युजली घरी जात नाही, मी इथेच थांबतो. बट मला यावेळेस घरी जावं लागेल बिकॉज ऑफ दॅट की सोनूचा लेहंगा फायनल झालाय. म्हणजे सोनूनी त्या दिवशी लेहंगा घेतला होता माझ्या बहिणीने लग्नासाठी ताईच्या, तर तो लेहंगा झालाय, बनलाय तो प्रॉपरली. ओके. आणि आता त्याची डिलिव्हरी घ्यायची आहे आणि मला घरी नेऊन द्यायचं आहे, यासाठी मला जावं लागेल ऑफकोर्स. आणि अनदर थिंग इज दॅट की प्रशिकचा मोबाईल आहे तो पण मी टाकला होता, तो पण काही दुरुस्त झाला नाही, तर तो पण मला आता वापस पाहिजे. तर यासाठी मला वर्धेला जाणं इम्पॉर्टंट आहे. तर मग याची प्लॅनिंग कशी काय केली आहे? वर्धेला जाशील कसा? वर्धेला जाशील कसं, दॅट इज अ रिअली गुड क्वेश्चन. ओके. आजची शुक्रवार आहे, सो आज तर मी ऑफिसमध्ये जाईन या 2 वाजता. उद्या आज मी ऑफिसमधून आल्यावर लवकर झोपीन. आज मी वेळ नाही करीन. त्या आल्याबरोबर झोपीन आणि सकाळी करीब 9 वाजेपर्यंत उठून जाईल. 9 वाजता उठलं, तयारी केली का 10 वाजता आपल्याला बस पकडायची आहे आणि सीताबर्डीला जायचं आहे. सीताबर्डीपासून धरमपेठला जायचं आहे. धरमपेठवरून आपल्याला मान्यवरमध्ये जायचं आहे. मान्यवरमधून आपल्याला तिचा लेहंगा उचलायचा आहे. लेहंगा उचलून झाल्यावर मग तिथून बॅक टू सीताबर्डीला जायचं आहे. सीताबर्डी नंतर सीताबर्डीमध्येच तिथून वॉकिंग डिस्टन्सवर क्रेझी मोबाईल शॉप आहे, तिथे जायचं आहे. तिथून मोबाईल पिकअप करायचा आहे. तिथून सीताबर्डीला वापस येऊन मग तिथून बस पकडून चिजभवनला यायचं आहे. या तर मे बी या प्रोसेसला 3 घंटे लागेल. या तर आता माझ्यापाशी गाडी नाही. आता माझ्यापाशी गाडी असती तर मी कसं भडभड गेलो असतो, बट कसं आहे की माझ्यापाशी गाडी नाही, सो मला पब्लिक ट्रान्सपोर्टचा युटिलाइज करावं लागेल, जे की वेळ घेते. या बस आहे, 10 ठिकाणी 10 स्टॉपवर थांबेल, 10 जणांना पिकअप करेल, सो वेळ घेईल. सो दॅट मीन्स मी सगळं कॅल्क्युलेशन करून 3 घंटे लागले आहे. मॅक्स टू मॅक्स 3 घंटे लागू शकते. 3 घंटेपेक्षा जास्त नाही लागू शकत. फक्त त्यांचे दुकानं सुरू झाले पाहिजे, जे की होऊन जाईल म्हणा 11 वाजता. अनफॉर्च्युनेटली सगळे दुकानं सुरू होऊन जाते. ओके. कारण मला हे उद्या काऊन पिकअप करावं लागेल, कारण आता उद्याचा आहे सॅटर्डे. या म्हणजे समजा मी उद्या पिकअप केलं आणि उद्या मी ऑफिस केलं, ऑफिस केल्यानंतर त्याच्यानंतर मग रात्रच होऊन जाईल ना. या मग दुसरा दिवस उडेल तो संडेच उडेल. या तर संडेला मी जाईन आणि सामान पिकअप करून वर्धेला नेईन, तर किती वेळ होईल विचार कर बरं. इट वॉज कम्प्लिटली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी वापस पण यायचं आहे समहाऊ जर माझी शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट मध्ये असेल तर, राईट. सो बेटर आहे की आपल्याला हे काम उद्याच करावं लागेल. या कारण आपल्याला पॉसिबल होऊ शकते का आपल्याला नाही का संडेलाच वापस येणं, संध्याकाळी वापस यावं लागेल. सो या आणि अजून या संडेला खूप काही काम आहे. या संडेला मला घरी जाऊन कम्प्युटर रिपेअर करायचा आहे. यस, कम्प्युटरमध्ये माझा जो कम्प्युटरमध्ये बहुत प्रॉब्लेम आलाय. या ना स्टार्ट होत आपोआप बंद पडून जाते. हे मला वाटतंय का बिकॉज ऑफ दॅट की ना समहाऊ काही ना काहीतरी प्रॉब्लेम आलाय. मी एक प्रकारे आज म्हणजे जेव्हा मी जाईन म्हणजे संडेला, तेव्हा मी विंडोज 7 टाकून देतो, विंडोज 7 अल्टिमेट. त्याच्यानंतर त्यांनी तसेच प्रकारे नखरे केले आहेत, तर मग त्याला रिपेअर करायला टाकावं लागेल. ओके. सो या टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड राईट नाऊ.
मी रायटिंगवर किती काम करून राहिलोय. वेल म्हणल्या गेलं तर आता फक्त 10 मिनिट झाले मी फक्त रायटिंगवर सुरू काम केलं. बट कसं की मला थोडंसं इंटरेस्टिंग वाटून राहिलं थोडंसं. या म्हणजे कसं एक प्रकारे सुरुवात करणं थोडं कठीण आहे, बट एक वेळा सुरुवात केली का मग इंटरेस्ट लागतो. या सो इट इज गुड टू हॅव टू डू स्टार्ट. या म्हणजे ऍटलीस्ट स्टार्ट करणे इम्पॉर्टंट आहे, इम्प्लिमेंट आपोआप होत जाईल. ओके. सो आणि गेले खूप दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड थोडा सिरियसली नाही करून राहिलाय. आय डोंट नो व्हाय. व्हाय म्हणजे इट वॉज लाईक मी ऑलरेडी म्हणलं या इट वॉज म्हणजे कसं की आता आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज वाटत नाही. इट जस्ट लाईक आय जस्ट वॉन्ट टू टॉक टू माय सेल्फ, इट्स टॉक टू या. बट artifact episode is important factor. Yeah, we should record it. It was a really important thing. So yeah, so this is it. This is the end. This is the my artifact episode number 1727. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.